आपले प्रधानमंत्री सांगत होते की कोश रिता झाला आहे. ह्याचं उत्तर आम्ही का द्यावं? त्यांनी द्यावं, नाहीतर आपण. माफी असावी वहिनी साहेब. ह्याचं उत्तर तर आपणच देऊ शकता, कारण की आमच्या भाऊसाहेबांच्या श्रीमंत रघुनाथरावांच्या देहांतानंतर झाशीच्या सिंहासनावर आमच्या थोरल्या बंधूंच्या ह्या दत्तक पुत्राचा आधार घेऊन आपणच झाशीवर कब्जा केलाय. कब्जा केला? अरे आम्ही वाचवलं आमच्या झाशीला त्या धूर्त फिरंग्यांपासून. कारण तुम्ही तर तुमच्या रासलीलेत व्यस्त होतात. आणि जर आम्ही तसं केलं नसतं ना, तर ज्या गादीवर बसून तुम्ही आपला जय जयकार करवताय ना, ती फिरंग्यांच्या कब्जात असती. आणि किल्ल्यावर भगवानही ईस्ट इंडिया कंपनीचा झेंडा फडकला असता. बस बस वहिनी साहेब, आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. काय काय केलेत आपण ते सगळी झाशी जाणते. झाशीचा कोश कुठे गेला ह्याचं उत्तर तर त्यांनी द्यावं जे स्वतंत्रपणे फिरतात. मला तर बंदी करून ठेवलंय. हे भगवंता, झाशीचा हा खजिना झाशीचा नाही, माझा आहे हा. माझा आहे हा. ह्याच्याद्वारे आम्ही इतकी दहशत फैलावू की गंगाधर रावला निरुपायाने गादी सोडावी लागेल. मनू, मनू, तू हे काय करतेस? तू हे असं काय करतेस? तू तुला दुखत नाही बाळा? दुखणं? हे दुखणं तर काहीच नाही आप्पा. जी गोष्ट तुम्हाला आवडली ती सोडून आलात तुम्ही तिथे. पण आमच्यापाशी एवढे पैसे नव्हते. आपल्यासाठी. आमच्यासाठी? पण आमच्यापाशी पैसे नाही आहेत. जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा तुम्ही या एकतारीवर फार छान धून वाजवत होता. अशी धून जी मी आधी कधीही ऐकली नव्हती. जर तुम्ही ही एकतारी मला वाजवायला शिकवलीत तर त्या बदल्यात ही आपली. हे शक्तिदात्री, जीवदात्री देवी, दानवांचा नाश करणारी देवी, रूप दे, विजय दे, यश दे, शक्ती दे आणि शत्रूंचा नाश कर.